तर मंडळी, स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे CNG भाऊ ब्लॉग. आणि आता जो आपण ब्लॉग बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आज 6 डिसेंबर म्हणजेच महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आणि त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे सुभाष टेकडी उल्हासनगर 4 इथून भीमज्योत मित्रमंडळ तर्फे आम्ही दरवर्षी भीमज्योत पेटून म्हणजेच मशाल पेटून ती आम्ही पळत पळत दादर चैत्यभूमीपर्यंत नेतो आणि बाबासाहेबांना मानवंदना देतो. तर आधी तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग बघा, आपण भेटूया शेवटी. संगम शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि. दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमती बुद्धि तेजा. हीच रांग लागेल इथून यंगेला जाणार आहे पेटती मशाल. तर ती मशाल या ठिकाणी पेटवण्याचं काम, प्रज्वलन करण्याचं काम भंतेजी करतील आणि त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन झालं. या ठिकाणी 10 वर्ष झाले. या ठिकाणी सुभाष टेकडी हे मित्रमंडळ आहे, सुभाष टेकडीचं भीमसैनिक आहे. हे या ठिकाणी 10वं वर्ष आहे. इथून पेटती मशाल घेऊन मॅरेथॉन सारखी जाऊन चैत्यभूमीला जातात. यंदा आपण सगळेजण सांभाळून द्या. सगळ्या भीमसैनिकांनी रस्ता वगैरे गाड्या वगैरे सगळं सांभाळून जायचं. भीमज्योत घेऊन या ठिकाणी आपल्या सुभाष टेकडीमध्ये भीमसैनिक आहेत. ते या ठिकाणी भीमज्योत घेऊन सुभाष टेकडी या ठिकाणी जाणार आहे. मंडळी, आता आपली जी मशाल आहे, जी आपली भीमज्योत आहे, ती सुभाष टेकडीतून निघालो आहे आम्ही लोक. आणि आता चाललो आहे. सध्या आम्ही पोहोचलो आहे विठ्ठलवाडीपर्यंत. तर आता हळूहळू मशाल येते पुढं. आता आम्ही दादरपर्यंत कसं जातो, काय काय घडतं सगळं तुम्हाला दाखवतो. तर भेटूया आता आपण पुढे.
तर मंडळी आता वाजले रात्रीचे 2:30 आणि आता आपण पोहोचले दिव्याला. तर मशाल आहे ना, आम्हाला प्रत्येक वेळी जो तो गोळा असतो आगेचा तो चेंज करावा लागतो आणि आता दिव्याला तो चेंज होतो. तुम्हाला दिसत असेल आता गोळा चेंज आणि एवढे आपले मंडळाचे मुलं. तर मंडळी आता आम्ही दादर ते चैत्यभूमीला पोहोचलोय, पण बाईक सगळ्यांचे असल्यामुळे थोडंसं गोल फिरून जावं लागतं. तर आता एक मिनिटामध्ये आम्ही दादर चैत्यभूमीला पोहोचू. पण एवढं सगळ्या जणांना आतमध्ये नाही जायला भेटणार, फक्त 2च जण आहेत जे दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या जणांना निवडतो. ते 2 जण आतमध्ये मशाल घेऊन जातील आणि बाबासाहेबांच्या स्मृतीला तिथे मानवंदना देऊन रिटर्न येतील. तर आता जाऊया पुढे आणि तुम्हाला गर्दी दाखवतो की किती गर्दी असते दादरला. तर मंडळी आम्ही फायनली पोहोचलो चैत्यभूमीला आणि आता कोणतरी 2च जण आहे ज्यांना आतमध्ये जाण्याची संधी मिळेल आणि बघूया आता कोण दोघं आहेत जे आतमध्ये जातात. माझं तर मागच्या वर्षी झालेलं आहे, तुम्ही जसं की बघितलंय. आणि आता जाऊया आपण पुढे आणि बघूया आता कोण आत जातं. मंडळी आम्ही काल रात्री सुभाष टेकडी उल्हासनगर 4 इथून काल रात्री आम्ही 12 वाजता निघालो होतो मशाल घेऊन आणि आम्ही दादर चैत्यभूमीला सकाळी 6:30 वाजता पोहोचलो आणि तिथून सगळं निघूपर्यंत आम्हाला उशीर झाला आणि घरी येता येता वाजले आम्हाला 9. तर त्यानंतर ज्यांना ज्यांना जॉबला सुट्टी होती ते आराम करतायत, पण ज्यांना ज्यांना माझ्यासारखा जॉब आहे ते गपचूप जॉबला आले. तर हा ब्लॉग कसा वाटला त्याआधी मला एक सांगायचं आहे की खूप लोक बोलतात की अरे काय ते दादरला जातात सगळे घाण करतात हे करतात. तुम्ही बघितलं मंडळी ती परिस्थिती काय, लोक खूप लांबून लांबून तिथे येतात दर्शनासाठी. का? कारण त्या व्यक्तीने
आम्हा सर्वांना आणि आमच्यासारख्या खूप जणांना, तळागाळातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर आणलं. एक चांगलं जीवन जगण्याची संधी आम्हाला दिली. त्यामुळे त्यांचे उपकार कधीच फिटू शकत नाही. तर त्यांना अभिवादन करण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप त्यांचे अनुयायी येतात. तर एवढंच बोलायचं मला. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.